शिवराय. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे 2000 ऐवजी 3000 रुपये येणार, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर 19 हप्ता कधी येणार, नवीन समोर माहिती आलेली आहे. तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 18 हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आलेला होता. तर आधार संलग्न बँकेमध्ये हे हप्ता जो आहे तो टाकण्यात आलेला होता. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्या संदर्भात 18 हप्त्या संदर्भात 5 ऑक्टोबर 2024 रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 18 हप्ता टाकण्यात आला. ही रक्कम प्रत्येक वेळी हप्त्याची रक्कम थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, ते पीएम किसान योजनेचे पैसे जे असतात ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच वर्गवित केले जातात. तर मित्रांनो, तर आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते एकदा चेक करा, अन्यथा आपल्याला जो हप्ता आहे तो कोणत्या बँकेत गेला हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असतात आणि एकंदरीत सरकार विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या जे योजना आहेत त्या योजना राबवत असते आणि राज्य केंद्र सरकारच्या स्वतंत्र योजनांचा समावेश आहे. तुम्ही देखील कोणत्याही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही पीएम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन आहे ते आता पण सुरू आहे, आपण करू शकता. त्यासाठी लागतं आधार कार्ड, राशन कार्ड, 7/12 घेऊन तुम्ही CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही तहसील असेल तिथं ते कागदपत्र नेऊन देण्याची आवश्यकता असते किंवा काही गरज नाही. तुम्हाला फोन आल्याच्या नंतर सविस्तर माहिती ते सांगतील, अधिकारी सांगतील आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल करून देतील आणि तुम्हाला या पीएम किसान योजनेचा लाभ मिळून जाईल. तर एकंदरीत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयेचा हप्ता जो आहे तो भेटून जाईल. जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयांचा हप्ता कधी होईल, तर पीएम किसान योजनेमध्ये जर वाढ झाली, हप्त्यामध्ये वाढ झाली तरच 3000 रुपये येतील, जसे की नमो शेतकरी योजनेमध्ये होणार आहे वाढ. तर अशा पद्धतीने हे अपडेट होतं. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा.